नमस्कार मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे कसं काढायचं. उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे आपल्याला बहुतांश लोन प्रक्रियासाठी वापरण्यात येतं. काही काही ठिकाणी आपल्याला करंट खाते खोलण्यासाठी सुद्धा उद्यम रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट लागतं. त्यासाठी आपण A to Z प्रोसेस ही स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल क्रोमला यायचं. गुगल क्रोमला आल्यानंतर तुम्हाला इथं टाकायचं उद्यम उद्यम रजिस्ट्रेशन. उद्यम रजिस्ट्रेशन टाकलं, एंटर मारायचा. एंटर मारल्यानंतर तुम्हाला ही पहिलीच वेबसाईट दिसेल. पहिल्याच वेबसाईट दिसल्यावर नंतर तुम्हाला बघा असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर इथं खाली यायचं. थोडं खाली आलं का तुम्हाला न्यू एंटरप्रेनर ऑर नॉट रजिस्टर्ड इट ॲज MSME हे ऑप्शन दिसतं. याच्यावर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशनसाठी करू शकता. याच्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला कस्टमरचं किंवा कस्टमरचं तुमचं आधार नंबर टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर कस्टमरचं नाव टाकून घ्यायचं. जसं आधार कार्डला नाव आहे तसं ॲज इट इज नाव हे टाकून घ्यायचं. आधार नंबर नीट टाकून घ्यायचं. स्पेलिंग मिस्टेक करायची नाही, कारण की स्पेलिंग मिस्टेक केल्यानंतर तुमचं प्रोसेस ही पुढे जाणार नाही. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथं कन्सेंट द्यायचा. कन्सेंट दिल्यानंतर इथं व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या बटनावर टिक करायचं. आणि तुमच्या आधार कार्डच्या रजिस्टर्ड मोबाईलला एक OTP आलेला असतो. तो OTP आपण इथे टाकून घ्यायचा. OTP टाकून घ्यायचा आणि व्हॅलिडेट OTP या बटनावर टिक करायचं. OTP टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट केल्यानंतर आपल्याला असा एक पुढचा टॅब ओपन होतो. त्याच्यामध्ये इथे तुम्हाला पॅन व्हेरिफिकेशन करावं लागतं. सगळ्यात पहिले पॅन कार्डची वर प्रोप्रायटर आहे की पार्टनरशिपचं आहे ते त्याप्रमाणे तुम्ही डिटेल्स टाकून घ्यायची. तर आपण इंडिव्हिज्युअल आहे म्हणून प्रोप्रायटर सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इथं पॅन नंबर टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर इथं पॅन कार्डवर जसं नाव आहे तसं नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर जन्मतारीख जी आहे ती पॅन कार्डवरती टाकून घ्यायची. त्याच्यानंतर इथे कन्सेंट द्यायचं आणि पॅन व्हॅलिडेट या बटनावर टिक करायचं. पॅन व्हॅलिडेटला टिक केल्यानंतर इथं तुम्हाला असं पॅन व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं असतं. त्याच्यानंतर तुम्ही इथं कंटिन्यू या प्रोसेसवर टिक करायचं. कंटिन्यू या प्रोसेसवर टिक केल्यानंतर तुम्ही ॲज पर नाव पाहिजे ते इथं नाव आलेलं असतं. त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर ईमेल ID टाकून झाल्यानंतर तुम्ही इथं कास्ट कोणती, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये मोडतात ते इथं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर जेंडर विचारलं, जेंडर त्यांचं जे असेल ते टाकून घ्यायचं इथे, मेल किंवा फिमेल किंवा जे असेल ते. त्याच्यानंतर व्यक्ती हा अपंग आहे की नाही हे इथे येस नो मध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर इथं नेम ऑफ एंटरप्राइजेस आणि उद्यमिका नाम इथं तुम्हाला तुमच्या शॉपचं जे नाव असेल ते नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं. जसं आहे तसं हे बिझनेसचं नाव इथे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर ॲड युनिट या बटनावर टिक करायचं. ॲड युनिट केल्यानंतर तुम्हाला इथं युनिट ॲड झालेलं दिसतं. त्याच्यानंतर इथं खाली यायचं. युनिट नेम इथे तुम्ही परत एकदा ॲड करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा बिझनेसचा तो ॲज पर तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही ॲड्रेस टाकू शकता. आपण इथे ॲड्रेस टाकून घेणार आहोत. ॲड्रेस हा भरून घ्यायचा. ॲड्रेस भरून झाल्यानंतर तुम्ही इथे स्टेट, राज्य, जिल्हा टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही ॲड प्लांट या बटनावर टिक करायचं. प्लांट ॲड झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा ऑफिशियल ॲड्रेस हा इथे टाकून घ्यायचा. ऑफिशियल ॲड्रेस हा जसा आपण प्लांटचा ॲड्रेस टाकला जसा तसा तुम्ही इथे टाकून घ्यायचा. ऑफिशियल ॲड्रेस टाकून घेतल्यानंतर तुम्ही इथे गेट लॅटिट्यूड लँगिट्यूड इथं टिक करायचं. इथं टिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्याच्या सर्कलमध्ये तुम्हाला जो तुमचं ठिकाण दिसतं तिथं तुम्ही टिक करून घ्यायचं. बघा आपण इथे टिक करून घ्यायचं व्यवस्थित. टिक के असा असा पॉईंट लाल आलेला पाहिजे. असा लाल आलेला पॉईंट आला मग त्याच्यानंतर तुम्ही तो थोडं वरती यायचं. ओके म्हणायचं. ओके केल्यानंतर तुम्ही परत खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला आहे ऑप्शन सोडून द्यायचं. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन सांगितले, म्हणजे तुम्ही कधीपासून व्यवसाय स्टार्ट केला ही डेट इथे टाकून घ्यायची. इथे पण सेम डेट टाकायची, इथे बी सेम डेट टाकायची.
बिझनेस स्टार्ट डेट आपण इथे टाकून घ्यायची. दोघी ठिकाणी बिझनेस डेट टाकून घेतल्यानंतर इथे खाली तुम्हाला बँकेची डिटेल टाकावी लागते. बँक अकाउंट हे कुठलंही टाकलं तरी चालतं, सेव्हिंग टाकलं तरी चालतं, करंट टाकलं तरी चालतं. अकाउंट नंबर, आयएफसी कोड टाकून झाल्यानंतर तुमचा बिझनेस हा कशामध्ये मोडतो, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मोडतो की सर्व्हिसेस मध्ये मोडतो, तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं टाकून घ्यायचं. आपण इथे सर्व्हिसेस टाकू. त्याच्यानंतर हा व्यवसाय ट्रेडिंग मध्ये आहे की नॉन ट्रेडिंग मध्ये, आपण नॉन ट्रेडिंगचं घेतलं आहे ते टाकून घेऊ. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला NIC कोड हा सर्च करावा लागतो. हा आपल्या बिझनेसचा रिलेटेड राहतो. NIC कोड सिलेक्ट करताना तुम्ही इथे टाईप करून पण शोधू शकता किंवा तुम्ही इथे सर्च या बटनावर टिक करून बी शोधू शकता. पण त्याच्या रिलेटेडच इथे शोधणार आहोत NIC कोड. NIC कोड प्रमाणे आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर ऍड ऍक्टिव्हिटी या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर तुमचे वर्कर किती कामाला आहे, जेंट्स किती आहे, फिमेल किती आहे, हे असं या पद्धतीने टाकून घ्यायचं. हे टाकून झाल्यानंतर खाली यायचं. इथं तुम्हाला इन्कम टॅक्सची डिटेल विचारतात. इन्कम टॅक्सची डिटेल जर तुम्ही रेग्युलर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर इथे डिटेल ऑटोमॅटिक येईल. इथे जर काहीच आलं नाही तर इथे तुम्ही 00 टाकू शकता. 00 टाकून झाल्यानंतर तुम्ही या या तुम्हाला स्कीम असतात, त्या स्कीम मध्ये तुम्ही कशामध्ये इंटरेस्टेड आहात ते तुम्ही येस नो करून सिलेक्ट करून घ्यायचं. तुम्हाला जे जे आहे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि तुम्हाला जे इंटरेस्टेड असेल ते तुम्ही ते डिटेल टाकून घ्यायचं. तुम्ही नो केलं तरी चालतं याच्यामध्ये. सगळं केल्यानंतर तुम्हाला इथे फायनल तुमची अशी प्रोसेस सबमिट झालेली असते. ही सगळी प्रोसेस तुमची A to Z झालेली असते. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं, सबमिट अँड गेट फायनल OTP या बटनावर टिक करून घ्यायचं. तुम्हाला इथे बघा एक एरर आलाय, त्याच्यामध्ये विचार इथं आपण GST नंबरचं टाकलं नाही तर इथं ज्याला GST असतो त्याने येस करायचं, ज्याच्याकडे नसतो त्यांनी नो करायचं. त्या पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही परत खाली यायचं. त्याच्यानंतर सबमिट अँड गेट फायनल OTP या बटनावर टिक करून घ्यायचं. सबमिट आणि गेट फायनल OTP वर टिक करताना तुम्ही इथे वाचून घ्यायचं. बघा, तुम्ही एकदा सेव्ह केलं तर तुम्ही परत अपडेट करू शकता किंवा मोबाईल नंबर एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं. कारण की एकदा तुम्ही चुकीचा मोबाईल नंबर टाकला तर तुमची सगळी केलेली प्रोसेस ही वाया जाऊ शकतं. आपण ओके म्हणणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP आला असतो, तो OTP आपण इथे टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर कॅप्चा हा जसा तसा कॅप्चा आपण टाकून घ्यायचा. OTP टाकून झाल्यानंतर फायनल सबमिट या बटनावर टिक करायचं. फायनल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला असा एक उद्यम नंबर तुमचा इथं सक्सेस झालेला असतो. त्याच्यानंतर तुमचा उद्यम नंबर हा कॉपी करून ठेवायचा, कारण की आपल्याला हा पुढे प्रिंट काढताना लागत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला याची पण तुम्ही प्रिंट काढू शकता. तर तुम्ही इथं प्रिंट या बटनावर टिक करायचं. त्याच्यानंतर प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह करून ठेवायची. त्याच्यानंतर प्रिंट सर्टिफिकेट या बटनावर टिक केल्यानंतर प्रिंट या सर्टिफिकेट बटनावर टिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा, जो आपण कॉपी केला होता तो. त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही जो मोबाईल नंबर दिला तो इथं टाकून, मोबाईल नंबर उद्यम नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्ही मोबाईल वर OTP हा मागून घे. तुम्ही ईमेलला पण OTP घेऊ शकता, मोबाईलला बी घेऊ शकता. तर आपण मोबाईलला OTP वर टिक घ्यायचा आहे. इथं टिक करून घेणार. व्हॅलिडेट आणि जनरेट OTP या बटनावर टिक करायचं. आपल्या नंबरला OTP आलेला आहे, तो आपण OTP इथे टाकून घ्यायचा. OTP टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट करून घ्यायचा. व्हॅलिडेट केल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे झालेलं असतं. अशा पद्धतीचं आपण उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे प्रोसेस स्टेप बाय स्टेप बघितली आहे. आपली व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आपण प्रिंट करून घेऊ. प्रिंट केल्यानंतर अशा पद्धतीचं आपलं सर्टिफिकेट दिसतं. प्रिंट करताना तुम्ही कधी पण लक्षात असू द्यायचं की तुम्ही प्रिंट विथ अनेक्चर या टॅबला टिक करायचं. त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट हे
पीडीएफच्या माध्यमात सेव्ह करून घ्यायचं किंवा तुम्ही प्रिंट काढू शकता त्याची. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.